नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत बकऱ्याचं मटण. मी 1.25 किलो मटण घेतले आहे. आज चला बनवूया बकऱ्याचं मटण. आता मी कुकर ठेवते गॅसवर. गॅस पेटवते. कुकर गरम होत आहे. कुकर गरम होईपर्यंत मी थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकून घेते त्याच्यावर मटणावर, आणि अर्धा चम्मच मी हळद टाकून घेते, आणि 1 चम्मच हे अद्रकचं पेस्ट. चला चांगलं मिक्स करून घेते हातानं. आता कुकर गरम झालेला आहे. आपण तेल टाकून घेऊया. एक चम्मच मी तेल टाकले. आता एक कांदा बारीक चिरल्याला टाकून घेतो. एक बारीक कांदा चिरल्याला टाकून घेतले. चला व्यवस्थित फिरून घेते. कांदा फ्राय झालेला आहे. आपण मटण टाकून घेऊया. सगळं मटण टाकून घेतले. आता व्यवस्थित फिरून घेऊया. मला 1 मिनिट असं झाकून ठेवते कुकरला. त्याला आणखीन फिरवून घेऊया. व्यवस्थित फिरून घेऊया. थोडंसं पाणी गरम करून घेते. गरम पाणी 1 गिलास टाकून घेते. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. याला मी कुकरचं ढक्कन लावूया. आता याला 5 शिट्ट्या होईपर्यंत गॅस फास्ट करून ठेवूया. आता आपण याला वाफ जाईपर्यंत ठेवूया. आता मटण करायला साहित्य काय काय लागते मी मसाला घेतले आहे, बघूया. 2 टमाटा एकातून 2 केले, आणि हे 50 ग्राम खोबर घेतले आणि त्याला बारीक कापून घेतले. 5 मिरच्या घेतले हिरवे, आणि 2 कांदे उभे चिरून घेतले. आता याला भाजून घेऊया. कुकरचं वाफ जाईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. आता हे खोबरा टाकते मी. आता थोडंसं तेल टाकते. भाजायच्या पुरतं टाकून घेऊया. हे खोबऱ्याला काढून घेऊया प्लेटमध्ये. काही 2 कांदे उभे चिरलेले मी त्याला पण चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजते. थोडंसं तेल टाकून घेऊया भाजायच्या पुरतं. फिरून घेऊया. आता कांदा भाजून झाला आहे. आपण काढून घेऊया. आता हे 5 मिरच्या
आपण टाकून भाजून घेऊया. त्याला पण थोडंसं तेल टाकून घेऊया. टमाटा एकातून दोन केलं असं ठेवायचे. टमाटा एकातून दोन केलं असं ठेवावं. टमाटा एकातून दोन केलं असं पालकट टाकून घेते. मिरच्या काढून घेऊया आपण. त्याला शेती करून घेऊया टमाट्याला. हे टमाटा पण भाजलेला आहे. आता हे पण काढून घेऊया. आता मी गॅस बंद करते. तवा काढून ठेवूया. आता हे सर्व एकत्र मसाला आपण वाटून घेऊया. आता हे मसाला मिक्सरला वाटून घेऊया आपण. थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. मसाला वाटून तयार झालेला आहे. आता आपण कुकर खोलून बघूया शिजलंय का. शिजलं आहे. आता ह्याला फोडणी देऊन घेऊया. ह्याला दुसऱ्या टोपात मी काढून घेते. आता कुकर गरम करायला ठेवते. गॅस पेटवते. आता गरम होईपर्यंत कुकर वेट करूया. कुकर गरम झालं आहे. आपण तेल टाकून घेऊया. 2 चम्मच तेल मी टाकून घेते. अर्धा चम्मच मी अद्रक पेस्ट घेतले. आपण टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 4 चम्मच मी मिरची पावडर घेतली आहे. 1 चम्मच हळदी पावडर घेतली आहे. आता हे टाकून घेते. गॅस कमी करते पहिलं. आता हे टाकून घेऊन व्यवस्थित फिरून घेऊया. आता हे मसाला वाटलेला टाकून घेऊया. व्यवस्थित फिरून घेऊया. चांगलं व्यवस्थित फिरवून तेल सुटेपर्यंत ह्याला फिरून घेऊया. घेते की काढून ठेवते. पाणी गरम झालेलं आहे. आपण काढून घेऊया. कुकर ठेवूया इकडं गॅसवर. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. हे त्याच्यामधलंच पाणी आहे. आपण हे टाकून घेऊया.
आपल्याला आणखीन थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. पहिला अर्धा चम्मच मी मीठ टाकून घेतले होते. आता अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया आपण. आणि गॅस फास्ट करते मी, चांगलं उकळी येऊ देते. आता आपली भाजी तयार झाली शिजून. एवढा किती कलर झाले आहे भाजीला. तुम्ही पण असंच भाजी माझ्यासारखी बनवून पहा, खाऊन पहा. आता उतरून ठेवूया आपण. किती छान भाजीला कलर आला आहे हे पहा. तुम्ही पण असंच बनवून एक भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण बनवून खावा. आणखीन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.